आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत मस्त शेपूची सुकी भाजी. डब्याला देण्यासाठी परफेक्ट आहे अशी सुकी भाजी. जास्त सुकी असेल तर आपल्याला खाऊ वाटत नाही, त्यामुळं जास्त सुकी नाही बनवायची, अशी सरसरीत बनवायची आहे. आणि मस्त अशी बाजरीची भाकरी दोन्ही मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता. तर ही भाजी मी अगोदर धुवून एका सुक्या कपड्यावर ठेवली होती, पण मी रात्रीच भाजी आणली होती, रात्री सुक्या कपड्यावर धुवून ठेवली होती आणि निवडून वगैरे सकाळी घेतली आता भाजी कापायला. तर तुम्ही पाहू शकता छान अशी बारीक मी भाजी कापून घेत आहे. अशाच पद्धतीने तुम्ही देखील कापायची आहे. आणि तुम्हाला जर देठ चालत असतील, देठ म्हणजे त्याच्यावरचे देठ जे आहेत त्या देठ चालत असतील तर तुम्हाला भाजी निवडून घ्यायची देखील गरज नाही. जशी पेंडी आहे तशी धुवून घ्यायची आणि सुकवायला ठेवायची 2 मिनिट आणि तशीच कापून घ्यायची. त्याला जास्त करायची गरज नाही. पण ह्याचे देठ जास्त असे कडक होते, निबर होते आणि आम्हाला देठ जास्त आवडतही नाहीत, म्हणून मी ते देठ काढून भाजी छान निवडून घेतली होती आणि छान अशी कापूनही घेतली. अशाच पद्धतीने मी सर्व भाजी कापून घेत आहे. आणि आता भाजी कापून झाल्यानंतर मी एका परातमध्ये टाकली आहे धुवायसाठी आणि इकडे फोडणीची तयारी केलेली आहे. कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये घातलं तेल छान असं कडकडीत गरम होऊ दिलं आणि मग त्यामध्ये घातली मोहरी टाकताच खूप छान अशी तडतडायला लागली. मग मी यामध्ये घातले जिरे आणि जिरे देखील छान फुलू लागले. जिरे फुलले की मग यामध्ये घातलं आहे लसूण आणि लसूण आपल्याला परतत आहे तोपर्यंतच मिरची देखील यामध्ये घालायची आहे, म्हणजे लसूण करपणार नाही. आणि लसूण आणि मिरची छान परतवून घ्यायची आहे. आणि मी खरं सांगते, या भाजीला दुसरे कुठलेही मसाले घालायचे नाही, फक्त लसूण आणि मिरचीची जर फोडणी दिली ना तर काय अप्रतिम अशी ही भाजी लागते. काय सांगू तुम्हाला, तुम्ही खाल्ली ना तर तुम्हाला खूप जास्त आवडेल, मला माहिती. आणि छान अशी भाजी यामध्ये घातलेली आहे. आणि आता छान धुवून भाजी यामध्ये घालायची आहे. आधी जरी धुतली असली तरी भाजी कापल्यानंतर देखील धुवायची आहे. तर मी आता छान अशी भाजी धुवून यामध्ये घातली आहे. आणि ही डाळ मी 5 मिनिटासाठी भिजत घातली होती. भिजत न घालता टाकली तरी देखील चालतं, फक्त धुवून घालायची आहे. मी धुवून भिजत घातली होती आणि नंतर मस्त पाण्यातून काढून यामध्ये घातलेली आहे. आणि यामध्ये घातलं आहे मीठ, चवीनुसार मीठ, म्हणजे भाजी छान आणि लवकर शिजते. आणि आता काय करायचं, मस्त अशी भाजी आणि डाळ आणि मीठ जे आहे तर ते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, छान मिक्स करायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि आज मी मात्र पहिल्यांदाच चिमटा इथे धरण्यासाठी घेतलेला आहे, कारण एक दिवशी काय झालं होतं, दही मिरचीचा व्हिडिओ बनवताना माझ्याकडून कढई पालती व्हायलाच लागली होती, पण वाचली. तुम्हाला जर दही मिरची आवडत असेल तर दही मिरचीचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही नक्की बघा. तुम्हाला तो देखील खूप जास्त आवडेल. खूप छान दही मिरची केली होती मी. आणि आता इथे छान असं भाजी एकजीव झाली आहे, मीठ वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे. मग यामध्ये घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी. लक्षात ठेवा, पाणी जास्त घालायचं नाही, फक्त अर्धाच ग्लास घालायचं, कारण आपल्याला ही भाजी डब्यासाठी द्यायची आहे. डब्यातून पाणी बाहेर निघू नये म्हणून आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे. तर थोडंसंच पाणी इथे यामध्ये मी ॲड करणार आहे. अगदी अर्धा ग्लास पाणी मी इथे ॲड केलेलं आहे. आणि आता अर्धा ग्लास पाणी मी ॲड केलं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि छान पाणी कमी होईपर्यंत भाजी परतवून घ्यायची. 5 मिनिटं लागतात पाणी कमी व्हायला भाजीतलं. आणि 5 मिनिटानंतर, तरी पण 5 मिनिटामध्ये देखील आपण अधूनमधून भाजी चेक करायची आहे. आणि आता आपण इकडे घेऊयात भाकरी बनवायला. तर बाजरीची भाकरी बनवण्यासाठी काय करायचं, सर्वात अगोदर पीठ चाळून घ्यायचं आहे. आणि पीठ चाळल्यावर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ नाही घातलं तर भाकरी छान लागत नाही, पण मीठ घातल्यावर भाकरी मात्र अप्रतिम लागते. खरंच अप्रतिम भाजी लागते. आणि आता तुम्ही पाहू शकता, छान अशी मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायला घेतलेलं आहे. पण पाणी अगदी थोडं थोडं घालायचं, पाणी घालायचं नाही जास्त. आणि तुम्ही पाहू शकता, माझ्याकडून पाणी चुकून थोडंसं जास्त पडलं तर आपलं पीठ जे आहे तर ते पातळ, म्हणजे पातळ झालं आहे. मग त्याला आता कसं घट्ट करायचं, तर काय करायचं, थोडंसं पीठ जे आहे आपलं सुकं तर ते यावर चाळून घ्यायचं आहे. आणि छान असं पीठ जे आहे हे मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी कसं मळत आहे. आता छान गोळा होईपर्यंत, हे छान एकजीव होईपर्यंत आपल्याला मळायचं आहे. खूप खसखटून हे मळायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी पीठ कसं मळते असंच हे मळायचं आहे. आणि छान हाताला पाणी लावून हे पीठ मळायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता मी असं 2 हातांनी देखील मळायचं आहे, पण हे जास्त चिकट असल्यामुळं दोन्ही हातांनी जास्त मळता येत नाही, म्हणून मी एकाच हाताने मळणार आहे. पण खरं पीठ 2 हाताने मळायचं. भाकरी फुगण्यासाठी
आपल्याला पीठ 2 हातानं आणि जर जास्तीचं चांगलं मळणं गरजेचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी छान असं थोडं-थोडं पाणी लावून पीठ मळत आहे. अगदी थोडं-थोडं पाणी लावून पीठ मळायचं. जास्त लावलं तर मगाशी माझं पातळ झालं तसं होईल तुमचं. आणि आता छान गोळा बनवून घ्यायचा आणि छान दोन्ही साईडने थोडं-थोडं पाणी लावून ह्या बघा हातावर असं परफेक्ट असं हे करून घ्यायचं. मी अगदी स्लोमध्ये तुम्हाला दाखवलं आहे कसं करायचं आहे. अगदी नवशिक्क्यांसाठी देखील ही भाकरी नवशिक्के देखील ही भाकरी परफेक्ट बनवू शकतील असं मी यामध्ये दाखवलेलं आहे. आणि कोणी कोणी ही भाकरी बनवून पाहिली त्यांनी मला कमेंट करा आणि कोण नवीन शिकणारे माझ्या चॅनलवर आहेत त्यांनी देखील कमेंट करा. तर तुम्हाला अशा पारंपरिक रेसिपीज जर शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा पारंपरिक रेसिपी शिकण्यासाठी अजून काही उपाय सांगा. तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि रोजचं जेवण ही देखील वेब सिरीज मी चालू करणार आहे. म्हणजे प्रत्येकीला रोजचं जेवण काय बनवायचं हा प्रश्न पडलेला असतो. तर ते देखील वेब सिरीज मी सुरू करणार आहे. तर लवकर त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओखाली भरपूर अशा कमेंट करायच्या आहेत. जर या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट आल्या तरच मी रोजचं जेवण हे वेब सिरीज सुरू करणार आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता छान अशी भाकरी मी बनवून घेतलेली आहे. आणि आता एक हाताने बनवून नंतर एक हात एकीकडून लावून बनवली आहे. गोल झाली मग 2 हाताने सुरू केली. आणि हे बघा 2 हाताने जर एकदा सुरू केली ना तर परत असा हात लावून बनवायची नाही. आणि आता भाकरी बनवून झाल्यावर मध्ये भाकरी कडेनं थापायची आहे. मध्ये थोडी जाड राहिली तरी चालते पण कडेनं भाकरी आधी थापायची आहे. म्हणजे कसं कडेने आणि जास्तही पातळ नाही बनवायची कारण जास्त पातळ बनवली तर ती कडक होते. त्यामुळं कडक पाहिजे असेल तर पातळ बनवा पण नसेल पाहिजे तर थोडीशी जाड ठेवा. जास्त जाड नाही ठेवायची, अगदी थोडीशी. आणि नंतर शेवटी मध्ये थापून घ्यायची आहे. मध्ये थापून घ्यायची. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशी थापली होती. आणि आता तवा देखील आपला इकडे गरम झाला आहे पण माझा तवा बहुतेक जास्त गरम झाला नव्हता हे पाणी लावताना मला लगेच कळत आहे. मी भाकरी टाकून 1 मिनिट भाकरी टाकल्यानंतर 1 मिनिट थांबायचं आणि मग याला पाणी लावायचं आहे. आणि पाणी लावायचं आणि मग भाकरी छान उलटून टाकायची. तुम्ही पाहू शकता मी म्हटलं होतं ना तवा माझा जास्त तापला नसेल आणि खरंच झालं माझा तवा आहे ना जास्त तापला नव्हता त्यामुळं माझी भाकरी जास्त भाजली नव्हती. बघू पण आत्ता तवा गरम होईल आणि तवा गरम झाल्यावर छान होईल भाकरी. पण चला तोपर्यंत आपण आपली भाजी बघून घेऊया शिजली आहे का. तर इकडे बघा तुम्ही भाजी देखील छान अशी शिजलेली आहे. पाणी देखील भाजीतलं आटलेलं आहे. अगदी नॉर्मल पाणी आहे. तेवढं पाणी असतंच भाजीत. तेवढ्या पाण्याला काही होत नाही. ते पाणी काही डब्यातनं बाहेर येणार नाही आहे. आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक केलेला भाजून घेतलेला शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेलं टाकायचं. तुम्हाला बारीक नसेल आवडत तुम्ही मोठा मोठा देखील टाकू शकता, काही प्रॉब्लेम नसतो. आणि आता छान असं हे कूट जे आहे तर ते एकजीव करायचं आहे. पण चिमट्यानं कढई धरायला अजिबात विसरू नका. नाहीतर कढई जाईल आपली पालती होऊन आणि सगळी भाजी सगळं काम जे आहे तर ते वाया जाईल आपलं. त्यामुळं आणि आता तुम्ही पाहू शकता छान अशी भाजी जी आहे तर ती एकजीव झालेली आहे. आपली भाजी जी आहे तर ती आता एकजीव झालेली आहे. आता भाजीवर पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवायचं आणि फक्त 2 मिनिटं मीडियम गॅस चालू ठेवायचा आहे. मीडियम नाही अगदी लो गॅस चालू ठेवायचा आणि नंतर 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे. आणि आपली भाकर बघा छान अशी पचली आहे. पचली म्हणजे भाजली आहे. आमच्याकडे पचली म्हणतात, तुमच्याकडे भाजली म्हणत असतील. काय प्रॉब्लेम नाही, दोन्ही बोलू शकते मी. आणि छान अशी भाकरी फुगायला सुरुवात देखील झालेली आहे. तवा जरी गरम झाला नसला तरी देखील माझी भाकरी फुगायला लागलेली आहे. आणि हे बघा म्हणजे काही जणांच्या भाकरी फुगत नाहीत तर असं नसतं की त्यांची भाकरी परफेक्ट झाली नाही. कधी कधी भाकरी फुगत नाही पण ती भाकरी देखील खूप मऊ लुसलुशीत झालेली असते. आणि भाकरी परफेक्ट झाली हे कळण्यासाठी भाकरी फुगणंच गरजेचं आहे असं अजिबात नाही आहे. भाकरी जरी नाही फुगली तरी काहीच प्रॉब्लेम नसतो. ती भाकरी छानच होत असते. पण प्रत्येकाला असं वाटतं की अरे माझी भाकरी फुगली नाही मग आता माझी भाकरी चांगली नसेल झाली का. तर असं अजिबात वाटून घ्यायची गरज नाही. भाकरी फुगली नसली तरी भाकरी चांगली झालेली असते. हे माझी देखील भाकरी म्हणजे शक्यतो माझी भाकरी तर दररोजच फुगते. पण जरी नाही फुगली तरी ती भाकरी मऊ होते. कधीही कडक किंवा निब्बर भाकरी होत नाही, मऊच होते. आणि तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला आता दुसरी भाकरी ही अशीच भाजून दाखवणार आहे. कारण तुम्हाला दाखवते. कदाचित माझी एक भाकरी फुगली तर दुसरी फुगणारही नाही असंही होऊ शकतं किंवा अर्धी फुगते तर अर्धी फुगू नाही शकत. आणि आता तवा छान गरम झाला त्यामुळे भाकरी एक साईडने छान भाजली आहे. आणि आता दुसऱ्या साईडने देखील मी भाकरी भाजायला टाकली आहे. तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडने देखील भाकरी छान अशी पचलेली आहे, भाजलेली आहे.
मग मी आता पलटून ही देखील भाकरी फुगायला सुरुवात झाली आहे. ठीक आहे, माझी फुगते, पण काहीची नसेल फुगत तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. पीठ छान मळायचं दोन्ही हाताने आणि भाकरी बनवायची. नाही फुगली तर टेन्शन जास्त घ्यायचं नाही. भाकरी आपली मऊ होते. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय, भेटूयात उद्या.